विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. भाग्योदत्ता फाउंडेशन अंतर्गत YouTube क्लास मध्ये आपलं स्वागत आहे. तर चला मग आपण पुढील टॉपिक सुरू करूया. आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन, ग्रॅव्हिटेशन, फोर्स, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स, केपलर्स लॉज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढे टॉपिक स्टडी केले होते. त्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट आपला होता Earth gravitational acceleration and variation of g at altitude, latitude and depth. म्हणजेच acceleration due to gravity जी आपण स्मॉल g ने दाखवतो त्या g चा आपल्याला स्टडी करायचा होता. स्मॉल g चा g ही वेगवेगळ्या प्लॅनेट साठी वेगवेगळी असते. मग जर तुम्ही अर्थ घेतला तर अर्थ ची acceleration due to gravity approximately आपण 9.8 घेतो. असंच वेगवेगळ्या प्लॅनेट साठी स्मॉल जी ची व्हॅल्यू बदलते. स्मॉल जी व्हेरीज प्लेस टू प्लेस. बिकॉज ऑफ इट डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे लास्ट टॉपिक मध्ये आपण स्टडी केला होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स F. मग काय असतो हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स? इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू एनी ऑब्जेक्ट. कोणताही एखादा ऑब्जेक्ट असेल तो काय करत असतो? अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करत असतो. आता तसंच आपल्या अर्थ साठी जो काही अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या फोर्समुळे बॉडी मध्ये जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं त्याला आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे जे काही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल आपल्याला त्याला डिफाइन करता आलं पाहिजे. त्याचे डेफिनेशन जर आपल्याला विचारले एक्झाम मध्ये तर ती डेफिनेशन आपल्याला लिहिता आली पाहिजे. मग चला नवीन टॉपिक घेऊयात आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. It is represented by small g. स्मॉल g ने काय केला जातो? तो रिप्रेझेंट केला जातो, दाखवला जातो. मग आता बघा जनरली सगळ्यांना माहिती न्यूटन सेकंड लॉ कसा लिहितो आपण? F = ma. असा आपण लिहित असतो. म्हणजेच काय तर एखाद्या ऑब्जेक्ट वर आपण जर फोर्स अप्लाय केला तर तो ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट होतो. बरोबर? म्हणजे जिथे फोर्स असणार तिथे काय असायला पाहिजे? ऍक्सेलरेशन असायला पाहिजे. पण फॉर एक्झाम्पल फुटबॉलला जर आपण किक मारली मग ज्या डायरेक्शनला आपण फुटबॉलला किक करणार आहोत त्याच डायरेक्शनला तो ट्रॅव्हल करतो. बरोबर? इट इज अ स्ट्रेट लाईन पाथ कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट. म्हणजे हा जो काही ऑब्जेक्ट आहे हा स्ट्रेट लाईन पाथ कव्हर करत असतो. म्हणून या ऍक्सेलरेशनला काय म्हणायचं? लिनियर ऍक्सेलरेशन. पहा आपण फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर एखादा ऑब्जेक्ट त्या फोर्सच्या दिशेने मूव्ह करतो. त्याचा स्पीड वाढत असेल कमी होत असेल म्हणजेच काय त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्सेलरेशन असणार. बट इट कव्हर ए स्ट्रेट लाईन पाथ. सरळ रेषेमध्ये जातोय म्हणून आपण त्याला काय म्हणतो? लिनियर ऍक्सेलरेशन. सेम कंडिशन आपल्याला पाहायची इन केस ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मतलब ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जे काय आहे ते आपण जी ने दाखवतो. दोघांमध्ये विशेष असा काहीच फरक नाही. इथे फक्त आपण एक्सटर्नल फोर्स आपण स्वतःहून अप्लाय करतो आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जर तुम्ही घेतलं तर इथे आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता दोघांमध्ये फरक काय? इथे आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो म्हणून बॉडी ऍक्सेलरेट होते आणि इथे ग्रॅव्हिटी फोर्स अप्लाय करते. ग्रॅव्हिटी म्हणजेच फोर्स आहे. इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो म्हणून बॉडी ऍक्सेलरेट होते. मग झालं तर तयार डेफिनेशन. ऍक्सेलरेशन प्रोड्यूस्ड. कोणामुळे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालंय? ड्यू टू ग्रॅव्हिटी or gravitational force. Such acceleration is called as
ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आपण आता डेफिनेशन लिहून घेऊ शकतो. मग तुम्ही ए ला जी म्हणू शकता. ए इज इक्वल टू आपण जी म्हणू शकतो, पण केव्हा? जेव्हा आपण फोर्स नाही अप्लाय करता अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. आता फॉर एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही व्हर्टिकल डायरेक्शनने थ्रो केला तर काय होणार? तो सर्टन हाईट कव्हर करणार आणि सर्टन हाईट कव्हर केल्यानंतर परत तो डाऊनवर्ड डायरेक्शनला यायचा प्रयत्न करणार. आता डाऊनवर्ड डायरेक्शनला येत असताना त्यावर कोणी फोर्स अप्लाय केला? तो असतो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला वरती फेकण्यासाठी आपण स्वतःहून फोर्स अप्लाय केला, बरोबर. पण वरून खाली येण्यासाठी मात्र कोणता फोर्स अप्लाय झाला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हा जो काही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टचं स्पीड डाऊनवर्ड डायरेक्शनला इन्क्रीज होत जातं. आणि स्पीड जर इन्क्रीज होत असेल, व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल तर तिथे काय असतं? ऍक्सेलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी किंवा स्पीड चेंज झालं पाहिजे. इट मे बी इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. मग आता स्पीड मध्ये चेंज होतोय किंवा आपण त्याला व्हेलॉसिटी पण म्हणू शकतो, कारण डायरेक्शन कशी असते? डाऊनवर्ड. and it is directed towards center of earth. मग हे जे काही ऍक्सेलरेशन आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, आपण जो काही फोर्स अप्लाय केला होता ऑब्जेक्टला खालून वरती फेकण्यासाठी, त्यावेळी काय होत होतं? त्याचं स्पीड कमी कमी होत चाललं होतं. म्हणजे स्पीड बदलतंय, पण ते कमी हो किंवा जास्त हो, पण स्पीड मध्ये चेंज होत असेल तर बॉडी मध्ये ऍक्सेलरेशन असतं. पण इथे आपण स्वतःहून फोर्स अप्लाय केला होता फर्स्ट केस मध्ये. ऑब्जेक्ट सर्टन हाईट वर पोहोचला त्यावेळी स्पीड किंवा आपण त्याची व्हेलॉसिटी पण म्हणू शकतो ती 0 झाली. ऑब्जेक्ट तिथेच थांबणार आहे का? नक्कीच नाही. मग आता तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे परत खाली यायला सुरुवात होणार आहे. मग पहा आता, ज्यावेळी ऑब्जेक्ट वरून खाली यायला सुरुवात होते त्यावेळी कोणता फोर्स अप्लाय झाला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतो तिथे ऍक्सेलरेशन ए च्या ऐवजी आपण काय वापरतो? जी वापरतो. फरक फक्त एवढाच. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता इथे ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सेलरेशन कोणामुळे आलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे आलं. तर झालं डेफिनेशन तयार. आता लिहून घेऊयात आपण. ऍक्सेलरेशन प्रोड्यूस्ड बाय or due to. Acceleration produced कोणामुळे प्रोड्यूस झाले? ड्यू टू ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा याला ग्रॅव्हिटी पण म्हटलं जातं. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ग्रॅव्हिटी पण म्हटलं जातं. Acceleration produced due to a gravitational force. Such acceleration is called as acceleration due to gravity. हा सिंपल. acceleration कोणामुळे प्रोड्यूस झालंय? ड्यू टू ग्रॅव्हिटी. Such acceleration called as acceleration due to gravity and it is represented by a symbol g. इथे मी दाखवलंय मी तो, बरोबर. ठीक. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? त्याची डेफिनेशन देऊ शकता. ठीक आहे. आता कोणताही एखादा ऑब्जेक्ट जो की अर्थच्या आजूबाजूला असेल त्या प्रत्येक ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असतो आणि तो प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सर्टन ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होत असतं. म्हणजे काही ऍक्सेलरेशन असेल त्याला आपण म्हणतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऑब्जेक्ट कितीही छोटा असो किंवा मोठा असो, जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो तेवढाच असतो. पण ऍक्सेलरेशन सुद्धा त्याच प्रोपोर्शन मध्ये असतं. म्हणजे त्याच्यामधलं ऍक्सेलरेशन चेंज होत नाही. ऑब्जेक्टचा मास लार्ज असो किंवा स्मॉल असो, प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन सेम प्रोड्यूस होणार बिकॉज ऑफ सेम फोर्स ऍक्टिंग ऑन इट ड्यू टू अर्थ. आलं लक्षात? ठीक आहे. आता पहा, हे जे काही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे याच्यामध्ये थोडाफार चेंज होतो.
अर्थच्या सरफेसवर. मग तो काय चेंज होतो, कशा प्रकारे चेंज कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला बघायचं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की अर्थचा शेप लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं. अर्थचा शेप हा परफेक्ट स्फिअर नाहीये. कसा आहे तो शेप? फ्लॅटन. फ्लॅटन म्हणजे जी काही अर्थ आहे ती अर्थ थोडीशी चपटी आहे. शेप थोडासा अंडाकृती आहे, असा चपटा आहे. बरोबर. मग आता जर आपण जर ऍक्सिस दाखवला तर हे पोलार रिजन असतील, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आणि हा जो काही पार्ट असेल हा इक्वेटोरियल असेल. पहा मग आता इथे आपल्या लक्षात येईल की सेंटर पासूनच अर्थच्या सेंटर पासून इक्वेटोरचं अंतर आणि अर्थच्या सेंटर पासून पोल पर्यंतचं अंतर दोघांमध्ये फरक आहे. मग आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहित होता, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा g = gm/r². अशा प्रकारे आपल्याकडे फॉर्म्युला होता gm/r². पहा मग आता कॅपिटल G म्हणजेच काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा बदलत नाही. m म्हणजेच काय? मास ऑफ अर्थ. हे सुद्धा बदलत नाही. आणि r म्हणजे काय? रेडियस ऑफ अर्थ. अर्थची रेडियस मात्र काय होते? बदलते. तर इक्वेटोरला ती जास्त असणार आहे. हा तर मी इथे लिहितो r मॅक्स आणि इथे मी लिहितो r मिनिमम. इक्वेटोरला ती मॅक्सिमम असणार आणि पोलला ती मिनिमम असणार. मग तुम्हाला फॉर्म्युल्यावरून लक्षात येईल ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे जास्त असेल आणि कुठे कमी असेल. पहा डिनॉमिनेटर जर वाढला तर g ची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे. याचाच अर्थ r ची व्हॅल्यू इक्वेटोरला जास्त आहे. r ची व्हॅल्यू जर जास्त असेल तर g ची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. मग इक्वेटोरला g हा मिनिमम असतो. बरोबर. मग त्याच्या उलट आता पोलार रिजन जर घेतला तर पोलार रिजनला r ची व्हॅल्यू कमी आहे. मग डिनॉमिनेटर जर कमी झाला तर g ची व्हॅल्यू वाढणार आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. मग हा तर मी इथे लिहू शकतो g मॅक्स. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? दाखवू शकतो. ठीक आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आलं लक्षात तुमच्या. आता आपल्याला काय करायचंय की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे कुठे व्हॅरी होते हे आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचं. हे आपलं झालं जनरल डिस्कशन. मग त्यामध्ये तुमचा पहिला टॉपिक असेल व्हॅरिएशन ऑफ g ऍट लॅटिट्यूड. पहा मग व्हॅरिएशन ऑफ g क्लास पुस्तकामध्ये तुमच्या असं म्हटले की व्हॅरिएशन ऑर चेंज. अगोदर मी पुस्तकासारखा पॉइंट लिहितो. चेंज ऑफ g ऍट सरफेस ऑफ अर्थ. जो काही अर्थचा सरफेस आहे, अर्थच्या सरफेसला काय होतंय? जी चेंज होतोय. आणि तो जी चेंज होत असेल तर तो कशा प्रकारे चेंज होतो ते आपल्याला बघायचंय. हे थेरॉटिकल डिस्कस करायचंय. बघा त्याच्यामध्ये पहिला पॉइंट चेंज ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. जी चा चेंज आपल्याला अर्थच्या सरफेसवर पाहायचा आहे. त्याला आणखी म्हटलं जातं लॅटिट्यूड. लॅटिट्यूड पहा आता कसा घ्यायचा. मग इथे तुमचं पोलार रिजन असेल आणि हा इक्वेटोरियल रिजन असेल. आता हे सर्वांना माहिती आहे की जी काही अर्थ आहे, अर्थचं रोटेशन कसं असणार आहे? अर्थचं रोटेशन हे वेस्ट टू ईस्ट असतं. बरोबर. अर्थ जी काय रोटेट करते, स्वतःभोवती फिरते, ती वेस्ट टू ईस्ट रोटेट करते. ठीक आहे. आता जे काही ऍक्सेलरेशन मध्ये फरक पडणार आहे अर्थच्या रोटेशनल मोशनमुळे. रोटेशनल मोशनचा सुद्धा काय असतो? ऍक्सेलरेशनल इफेक्ट होत असतो. सायमल्टेनियसली आपल्याला काय पाहायचंय? लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवा की तुमच्या इक्वेटर पासून तुमच्या पोल पर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे तुम्ही इक्वेटर टू पोल जे काही ट्रॅव्हलिंग करता त्याला तुम्ही काय म्हणू शकता? लॅटिट्यूड म्हणू शकता. और हे सहसा पोल टू इक्वेटर और इक्वेटर टू पोल मी कसंही कन्सिडर करू शकता. तुम्ही इक्वेटर कडून चालत जर पोल कडे जर गेला
किंवा पोलकडून जर चालत इक्वेटोरकडे आला तर ऍक्सेलरेशन मध्ये फरक पडतो. मगाशी आपण बघितलं इक्वेटोरचं जे काही डिस्टन्स आहे हा आर तुमचा मॅक्झिमम असतो आणि पोल साठी आर तुमचा मिनिमम असतो. कारण जी काही अर्थ आपली फ्लॅटन आहे म्हणजेच पोलच्या बाजूला चपटी आहे आणि इक्वेटोरला बल्गिंग झाली. बल्गिंग म्हणजे फुगलेली आहे, फुगीर आहे. मग फुगलेला आहे म्हटल्यावर काय की ही डिस्टन्स जास्त असणार आहे. मग इक्वेटर पासून जर तुम्ही अर्थची रेडियस मोजली तर ती जास्त भरणार. पोल पासून अर्थची रेडियस जर मोजली तर ती कमी भरणार. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डिस्टन्स वर पण डिपेंड आहे अर्थच्या सेंटर पासूनचा. मग आपल्या फॉर्म्युलानुसार फॉर्म्युला होता आपला g gm/r². मग पहा हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण त्याला रेडियस पण म्हणू. पण डिस्टन्स वाढलं तर g कमी होणार आणि डिस्टन्स कमी झालं तर g वाढणार. बरोबर. म्हणजे इथं सांगू शकता की इक्वेटोरला डिस्टन्स जास्त आहे म्हणून g कमी असणार. पोलला r ची व्हॅल्यू कमी आहे म्हणून g काय असणार आहे जास्त असणार. ओके ठीक आहे. लॅटिट्यूड लक्षात आला. आता पहा लॅटिट्यूड नंतर आपल्याला पाहायचं पुढचा पॉइंट अल्टिट्यूड. लॅटिट्यूड नंतर पुढचा पॉइंट आहे अल्टिट्यूड. आता अल्टिट्यूड मध्ये बघा तुम्हाला काय दाखवता येईल. अल्टिट्यूड मध्ये आणखी एक तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जी काही स्टँडर्ड व्हॅल्यू दिलेली आहे तुमच्या बुक मध्ये तर तुम्ही इथे लिहू शकता जी काही g ची व्हॅल्यू आहे मी त्याला gp म्हणतो म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट पोल. आणि तसेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट इक्वेटर मी त्याला ge म्हणतो. आता बघा दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. मग तो काही gp आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट पोल. आणि जी काही इक्वेटोरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती 9.78 आहे. 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा इथे दोन व्हॅल्यू मध्ये आपल्याला लगेच समजते की जीई ची व्हॅल्यू ही स्मॉल आहे ऍज कंपेअर टू जीपी. बघायचं कॅल्क्युलेशन कसं करायचं काय ते आपण पाहणार आहोत. पण आता सध्या एवढं लक्षात ठेवा की जे काही तुम्ही अर्थच्या सरफेसवर ट्रॅव्हल करत असाल तर त्याला म्हणायचं लॅटिट्यूड. आणि लॅटिट्यूड मध्ये तुम्ही इक्वेटर कडून पोल कडे जर गेला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीज होते आणि पोल कडून जर इक्वेटर कडे चालला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डिक्रीज होते. बरोबर. ठीक. म्हणजे जर तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये जर विचारलं तर तुम्ही सांगू शकता की व्हॅल्यू कोणत्या बाजूला डिक्रीज होत जाते कोणत्या बाजूला इन्क्रीज होत जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे व्हेरिएशन ऑफ g ऑन द सरफेस ऑफ अर्थ ऍट अल्टिट्यूड. आता पुढचा पॉइंट बघा. आता आपण लॅटिट्यूड स्टडी केला. लॅटिट्यूड म्हणजे आपण अर्थच्या सरफेसवरच होतो. फक्त आपण काय केलं होतं की अर्थच्या पोलर रिजन पासून तर आपण इक्वेटर रिजन पर्यंत ट्रॅव्हल करतो किंवा इक्वेटोरियल रिजन कडून आपण पोलर रिजन कडे ट्रॅव्हल करतो. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आपण सब पॉइंट घेतो आहे दुसरा व्हेरिएशन ऑफ g. व्हेरिएशन ऑफ g ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही बदलते ऍट अल्टिट्यूड. आता अल्टिट्यूड म्हणजे काय. अल्टिट्यूड म्हणजेच हाईट. मी असं लिहू शकतो अल्टिट्यूड हाईट. तुम्ही त्याला असं म्हणू शकता की समुद्र सपाटीपासूनची उंची म्हणजे अर्थच्या सरफेस पासून तुम्ही सर्टन हाईट वर चाललात तर आपल्याला काय करायचंय व्हेरिएशन ऑफ जी स्टडी करायचंय. आता फॉर एक्झाम्पल मी इथे डायग्राम ड्रॉ करतो. आपण असा अर्थ दाखवला. हा असेल अर्थचं सेंटर ही असेल अर्थची रेडियस. अर्थचं मास आपण कॅपिटल एम ने दाखवूया. पहा आता अर्थच्या सरफेस पासून सर्टन हाईट वर जायचंय त्याला मी म्हणतो h. आता आपल्याला हा जो काही मास असेल ह्या मासचं जर अर्थच्या सेंटर पासून जर डिस्टन्स काउंट करायचं असेल तर टोटल डिस्टन्स किती होणार आहे. तर बघा ते असं लिहितात स्मॉल r इज इक्वल टू r प्लस h. टोटल डिस्टन्स
radius of earth plus height, it is represented by small r. आलं लक्षात? मग आता जर तुम्ही अर्थच्या सरफेस पासून जर स्पेस मध्ये चालला असाल, म्हणजे सर्टन हाईट आपण म्हणू शकतो, किंवा स्पेस मध्ये बाहेर चालला असाल, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये काही फरक होतो का, ते आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचंय. मग पहा, ते स्टडी करत असताना जसं जसं तुम्ही अर्थला सोडून बाहेर जाल, तसं तसं अर्थ तुमच्या बॉडीवर काहीतरी फोर्स अप्लाय करत असणार आहे. आणि तो फोर्स कोणता असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण फाइंड आउट केला होता. किती होता तो फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स? हो, आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू G m m अपॉन r स्क्वेअर. पहा, तुम्ही जर अर्थच्या सरफेसवर असाल, तर जे काही डिस्टन्स आहे आपलं आणि अर्थच्या सेंटरचं, ते आपण r घेणार. पण सध्या फिगर मध्ये किंवा आपण जी केस स्टडी करतो, या केस मध्ये तुम्ही कुठे आहात? अर्थच्या सेंटर पासून सर्टन हाईटवर आहात. म्हणजेच आता आपल्याला ह्या दोघांमधला डिस्टन्स घ्यावा लागेल, सेंटर पासून ह्या ऑब्जेक्ट पर्यंत. तर ते आपल्याला स्मॉल r ने घ्यावा लागेल. मग हा जो काही फॉर्म्युला आहे थोडासा मॉडिफाय करावा लागेल. स्मॉल r च्या ऐवजी आपल्याला कॅपिटल r च्या ऐवजी आपल्याला स्मॉल r लिहावं लागेल. मग बघा आता, अर्थ आणि ऑब्जेक्ट ह्या दोघांमध्ये किती फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर त्याचा फॉर्म्युला आपण लिहिला, F इज इक्वल टू G m m, अर्थचं मास आणि ऑब्जेक्टचं मास. जसे की आपण फॉर्म्युला बघितला होता, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर किंवा स्मॉल r स्क्वेअर किंवा d स्क्वेअर, असा फॉर्म्युला आपण होता स्टडी करताना. इथे बघा, फक्त मॉडिफिकेशन काय केलं, G ऍज इट इज आहे. m1 म्हणजे मास ऑफ अर्थ, ते आपण दाखवले कॅपिटल M ने. मग m1 च्या ऐवजी आपण इथे कॅपिटल M घेतला. आणि m2 म्हणजेच काय? मास ऑफ अनदर ऑब्जेक्ट. आपल्याकडे कोणता ऑब्जेक्ट आहे? दुसरा ऑब्जेक्ट, त्याचा मास स्मॉल m आहे. मग m2 च्या ऐवजी आपण काय केलं? स्मॉल m घेतला. आणि दोघांमधलं डिस्टन्स हे d च्या ऐवजी काय घेतो आपण आता इथे डायग्राम नुसार r घेतो. मग d स्क्वेअर च्या ऐवजी फक्त आला r स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला आपण आपल्या सिस्टम साठी मॉडिफाय केला. मग पहा, मग आपण लिहिला फॉर्म्युला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन an object and earth is F is equal to G m m upon r square. पण आपल्याला आणखी एक फॉर्म्युला माहिती आहे याच्याशी रिलेटेड, न्यूटन्स फॉर्म्युला, न्यूटन सेकंड लॉ. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, आपण काय लिहू शकतो? F is equal to ma, असंही आपण लिहू शकतो. हाई फोर्स आहे, बरोबर. आता दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर आपण लिहू शकतो ma is equal to G m m upon r square, अशा प्रकारे लिहू शकतो, बरोबर. पण आता इथे कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये ऍक्सेलरेशन कोणतं असतं? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मग आपण हवं तरी जास्त लिहूयात. Here a is equal to G ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथे m a च्या ऐवजी आपल्याला काय लिहावं लागेल? F is equal to mg लिहावं लागेल. आणि मग इथे a च्या ऐवजी आपल्याला g लिहावं लागेल. आपला तिसरा नंबरचं इक्वेशन तयार झालं, बरोबर. आता हे लक्षात ठेवायचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर कंपल्सरी ऍक्सेलरेशन हे g ने दाखवायचं. मग आता मासला मास कॅन्सल झालं, राहिलं काय? g is equal to gm upon r स्क्वेअर, असा फॉर्म्युला आपल्याला बनला. हे काय मिळालं तुम्हाला? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट सर्टन हाईट. मग हवं तर तुम्ही याला gh पण म्हणू शकता. मग त्याला ऑर करून लिहितो, gh is equal to gm upon r स्क्वेअर, बरोबर. अशा प्रकारे लिहू शकता. किंवा तुम्ही त्याला आणखी मॉडिफाय करू शकता. हा जो काही आपला r होता, स्मॉल r, तो आपण कसा दाखवतो? सरफेस पासून अंतर म्हणजे रेडियस प्लस तिथून पुढची हाईट h, r प्लस h. मग तुम्ही त्याला असं लिहू शकता, r gh is equal to gm upon r plus h ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे फॉर्म्युला आपण काय करू शकतो? आपल्या गरजेनुसार मॉडिफाय करू शकतो. आलं लक्षात? मग ही मिळाली आपल्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे
सरफेस पासूनची हाईट स्पेस मध्ये जात असतानाची. त्याच्यानंतर बघा आता याचं फॉर्म्युलाचं आणखी थोडंसं आपण मॉडिफिकेशन करू शकतो. तुम्हाला जर म्हटलं फाइंड आउट द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ एव्हरेज व्हॅल्यू, तर हाच फॉर्म्युला बघा कसा मॉडिफाय करता येईल. मग हा फॉर्म्युला मॉडिफाय करत असताना काय करणार आपण, आता मी एक फॉर्म्युला लिहून घेतो हाच. वी नो दॅट GH is equal to GM upon R plus H brackets. आता हा होतं त्याला मी पुढे लिहितो at altitude. आता आपल्याला कुठला फाइंड आउट करायचा आहे, हाच ऑब्जेक्ट जर अर्थच्या सरफेसवर असेल तर इथे आपण लिहूया when object on the surface of earth in that case जर ऑब्जेक्ट जर अर्थच्या सरफेसवर असेल तर h आपला काय असणार आहे, अप्रॉक्सिमेटली 0 असणार. आपण लिहू शकतो h अप्रॉक्सिमेटली 0 आर परफेक्टली 0. आणि असं जर असेल तर मी लिहू शकतो r plus h अप्रॉक्सिमेटली इक्वल टू r. मग ही व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युल्यात टाकून द्यायची. मग तुम्हाला g मिळणार g is equal to gm upon r square. असा फॉर्म्युला सरफेस साठी. एक्झाम मध्ये जर तुम्हाला विचारलं प्रूफ करायला तर तुम्ही प्रूफ करू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, आलं लक्षात. आता तिसरा पॉइंट याच्यामध्ये हा झाला व्हेरिएशन ऑफ जी ऍट अल्टिट्यूड. सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. काही डाऊट किंवा काही डिफिकल्टी असतील तर नेहमीप्रमाणे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्यायचं किंवा आपल्या ग्रुपला पर्सनली रिप्लाय द्यायचा. आता तिसरा पॉइंट पहा. आता तिसऱ्या पॉइंट मध्ये काय स्टडी करायचं आपल्याला, व्हेरिएशन ऑफ जी स्टडी करायचा आहे. पण आता इथे सध्या बघा आपण इथून जसं हाईट वर जात होतो तसंच आपल्याला सरफेस पासून आता अर्थच्या सेंटर कडे जायचं, म्हणजे आपण त्याला डेप्थ म्हणतो. आता व्हेरिएशन आपल्याला स्टडी करायचंय, पण कुठलं स्टडी करायचंय, ऍट डेप्थ. आता बघा कंडिशन कशी बदलणार. आता ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर आहे आणि सरफेस पासून तो इनसाइड द अर्थ चाललाय, म्हणजे डेप्थ मध्ये चाललाय. मग आता मी पॉइंटचं नाव लिहितो. थर्ड पॉइंट, व्हेरिएशन ऑफ जी ऍट डेप्थ. डेप्थ म्हणजेच इनसाइड द अर्थ. हवं तर मी तर ब्रॅकेट मध्ये लिहितो इनसाइड द अर्थ, अर्थच्या आतमध्ये. आता बघा अगोदर फिगर समजावून घ्या. हा अर्थचा स्फियर आहे, त्याचं मास आहे कॅपिटल एम, आपण दाखवलं. आता ऑब्जेक्ट हा अर्थच्या सरफेस वरून अर्थच्या डेप्थ मध्ये आतमध्ये चाललाय. आता आपण असं कन्सिडर करूया की जो काही ऑब्जेक्ट आहे हॅविंग मास एम तो इथपर्यंत पोहोचला, त्याने डी एवढं डिस्टन्स कव्हर केलं आतमध्ये, बरोबर. तर आता इथे एक्सेलरेशन किती असेल हे डिपेंड असणार आहे तिथून खालच्या अर्थच्या शिल्लक राहिलेल्या मासवर. हा पॉइंट महत्त्वाचा लक्षात ठेवा. आता ऑब्जेक्ट या पोझिशनला आला तर या पोझिशन साठी रिस्पॉन्सिबल फोर्स हा इथून खालच्या मासवर डिपेंड असणार आहे. आता हे मास तुमचं कमी झालं, जी काही न्यू मास वाली अर्थ तयार झाली आपण त्याला म्हणणार एम डॅश. आणि तिची रेडियस पण काय असणार आहे, बदललेली असणार आहे. अर्थची रेडियस काय असते आपल्याकडे, आपण कॅपिटल आर घेतो. पण ऑब्जेक्ट जर या पोझिशनला जर आला तर इथपासून इथपर्यंत आपल्याला रेडियस काउंट करावी लागेल. मग आपल्याला टोटल रेडियस मधून काय करावं लागेल, डी ला मायनस करावं लागेल. जी काही नवीन रेडियस असणार ती असणार आहे आर मायनस डी. आणि आर मायनस डी एवढे रेडियस वाला अर्थचा स्फियर आपल्याला एज्युम करावा लागेल. आणि या स्फियरने या मासवर किती फोर्स अप्लाय केला आहे त्याच्यानुसार इथे एक्सेलरेशन असणार. आता आपल्याकडे फॉर्म्युला होता एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. काय होता फॉर्म्युला, g is equal to gm upon r. मग इथे बघा तुमच्या असं लक्षात येईल
की रेडियस पण डिक्रीज होत चालली आणि तुम्ही जशी जशी पोझिशन बदलणार आहात, डेप्थ मध्ये जाणार आहात, तसं तसं अर्थचं मास पण तुम्हाला काय करावं लागेल, चेंज करावं लागेल. मग अर्थचं मास तुमचं चेंज जर होत असेल तर मासला ऍक्सेलरेशन हे काय, डायरेक्टली प्रपोर्शनल. मास जर डिक्रीज होतंय तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होणार, डिक्रीज होणार. मग तुम्ही म्हणू शकता की जर तुम्ही जसं जसं अर्थच्या डेप्थ मध्ये किंवा इनसाइड द अर्थ तुम्ही जाणार तशी तशी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार, डिक्रीज होत जाणार, चेंज होत जाणार. मग पहा इथे आपण लिहू शकतो व्हेन वी goes inside the earth from its surface acceleration due to gravity decreases. जसं जसं आपण अर्थच्या सरफेस पासून अर्थच्या सेंटरकडे जाऊया तशी तशी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते, डिक्रीज होते. इनसाइड द अर्थ ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. का बरं डिक्रीज होते, तर तुमच्या लक्षात आलं असेल फॉर्म्युलावरून की अर्थचं मास सुद्धा आपण काय अज्युम करतो, कमी कमी झालेलं अज्युम करतो. आपल्या पोझिशन पासून खालचं मास आपल्याला अज्युम करावं लागतं. मग जर असं जर असेल तर आपण जर डेप्थ मध्ये जात राहिलो आणि अर्थच्या सेंटरला पोहोचलो तर ऍक्सेलरेशन किती असणार. इन दॅट केस सेंटरला पोहोचल्यानंतर अर्थचं मास आपल्या काही कामाचं नाही, निग्लिजिबल झालं. इथून बाहेरच्या मासचा उपयोग नाही. आपल्या खाली किती मास शिल्लक आहे, आपण सेंटरला असतो आपल्या खाली काहीच मास शिल्लक नाही, मास झिरो झाला. आणि मास जर झिरो झाला तर जी ची व्हॅल्यू काय होते, झिरो होते. मग तुम्ही म्हणू शकता ऍट द सेंटर ऑफ अर्थ acceleration due to gravity is perfectly zero. Perfectly zero. आलं लक्षात. बघा ऍक्सेलरेशन जी मध्ये व्हॅरिएशन होतं, पण व्हॅरिएशन होत असताना जर आपण सरफेस पासून जर डेप्थ मध्ये चाललो तर ते कमी कमी होत जाते आणि सेंटरला परफेक्टली झिरो असते. मग तुम्हाला मल्टिपल मध्ये किंवा रिकाम्या जागेमध्ये विचारू शकतात तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, ओके. अशा प्रकारे आपला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटीचे जे काही व्हेरिएशन्स आहेत, ग्रॅव्हिटी कुठे कुठे बदलते, मग अल्टिट्यूडला कशी बदलते, लॅटिट्यूडला कशी बदलते किंवा डेप्थ मध्ये कशी बदलते हे आपण स्टडी केलं. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण काय करणार आहोत, नेक्स्ट टॉपिक मध्ये आपल्याकडे आहे मास अँड वेट, त्याचा आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.